विदाउट प्रिस्क्रिप्शन खोकल्याचं औषध, झोपेच्या गोळ्या, MTP किट्स या सर्व गोष्टी बिंदास विकतात। ऑनलाइन फार्मसी हे सरासर नियमाचं उल्लंघन आहे। आम जनतेच्या जीवाशी ते खेळ करतात। केमिस्ट एकता कायद्यामध्ये ऑनलाईन फार्मसी किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मची काही तरतूद आहेच नाही। हमारी मांगे पूरी करो। 8 ते 70% धंदा आमचा कमी झालेला आहे। ऑनलाइन फार्मसी बंद करो। शेतकऱ्यासारखं विदर्भाचे पण केमिस्ट लोक आत्महत्येला प्रवृत्त होतील। ऑनरेबल दिल्ली आणि मद्रास हायकोर्टाने याच्यावर स्टे दिला आहे ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिनला 2018 मध्ये। राजीव उकरे अध्यक्ष नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रग्स असोसिएशन, जी आज आमची मागणी आहे पूर्ण भारत देशात ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिन हे पूर्णतः बंद व्हावी, ही आमची मागणी आहे। त्याच्यामध्ये कारणही आहे, ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टमध्ये याचं काही प्रोव्हिजन नाही आहे ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिनचं, आणि ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टमध्ये जे रिस्ट्रिक्शन आहे, ज्याला आपण ऑनलाईन थ्रू पाठवतो त्यालाही काही व्हॅलिडेशन नाही आहे, व्हॅलिडिटी नाही आहे। त्याच्यामुळे ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिन हा होऊ शकत नाही, आणि ऑनरेबल दिल्ली आणि मद्रास हायकोर्टाने याच्यावर स्टे दिला आहे ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिनला 2018 मध्ये। त्यानंतरसुद्धा पूर्ण भारतात सर्रासपणे ऑनलाईन औषधी विक्री सुरू आहे, जे हे की कायद्याने आपण करू शकत नाही। हे आम्ही जे मंत्री महोदय आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचे त्यांच्या निदर्शनासुद्धा आम्ही आणून दिलं आहे, तरीसुद्धा त्यांनी अजूनपर्यंत या विषयाची गंभीर दखल घेतलेली नाही। ते दखल घेत नसल्यामुळे आमचा ऑल इंडियामध्ये आज पूर्ण केमिस्ट बंद आम्ही पुकारलेला आहे। मला सांगा, मागणी पूर्ण नाही झाली तर पुढची भूमिका काय असणार? आज जो एक दिवसीय देशव्यापी बंद आहे त्यामध्ये अनेक जे ग्राहक आहेत किंवा जे पेशंट आहेत त्यांना जो आता गैरसोयी होतो त्याची तुम्ही जबाबदारी घेत आहे? मॅडम, ऐकता हा फार गंभीर विषय आहे, गव्हर्नमेंटने याची दक्षता घ्यायलाच पाहिजे। जर गव्हर्नमेंटने याची दक्षता घेतली नाही तर आमचे ऑल इंडियाचे जे आमचे अध्यक्ष आहे आदरणीय जगन्नाथजी शिंदे हे लोकांचं पाऊल काहीतरी उचलणार आहेत। तर त्यांनी आम्हाला बेमुदत बंदचा जरी त्यांनी जर आम्हाला इशारा दिला तर आम्ही बेमुदत संपावरसुद्धा जाऊ शकतो। आणि याच्यामध्ये हे सर्व बंद वगैरे करत असताना आम्ही जनतेची पूर्ण काळजी घेतो। आमचे जे काही आमचं अन्न व औषधी प्रशासन नागपूर त्यांना आम्ही सगळे इमर्जन्सी नंबर्स दिले आहेत, जवळपास आम्ही 60 लोकांचे नंबर त्यांना दिले आहेत। जर पेशंटला खरंच गरज आहे तर त्यांना आम्ही औषधी पुरवठा करतो, आमचं दुकान उघडून आम्ही त्यांना औषधी देतो। आज देशभरामध्ये केमिस्ट अँड ड्रगिस्ट यांचा देशव्यापी बंद आहे। आपण बघतो आहे की नेमक्या त्यांच्या काय मागण्या आहेत, काय समस्यांना घेऊन त्यांनी आज देशव्यापी बंद हा पुकारलेला आहे, आणि याचा असर जो आहे तो नागपुरात देखील पाहायला मिळतो आहे। माझ्यासोबत इथे संविधान चौकामध्ये जे केमिस्ट अँड ड्रगिस्ट आहेत ते आंदोलनाला आलेले आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमकी त्यांची मागणी काय आहे, काय त्यांच्या समस्या आहेत, आणि जेणेकरून त्यांनी आज हा देशव्यापी आंदोलनाचा नारा दिलेला आहे। काय सांगाल? आमची प्रमुख मागणी अशी आहे की जी ऑनलाईन फार्मसीज आहे हे कायद्याला अनुसरून आपलं काही बिझनेस करत नाही। विदाउट प्रिस्क्रिप्शन खोकल्याचं औषध, झोपेच्या गोळ्या, MTP किट्स या सर्व गोष्टी बिंदास विकतात, आणि जेव्हा त्यांना ते प्रिस्क्रिप्शनचे रिक्वायर्ड AI जनरेटेड नकली प्रिस्क्रिप्शन, कोणत्याही डॉक्टरनी हाताने बनवलेलं प्रिस्क्रिप्शन तिथे अपलोड करतात आणि ते लोक त्याच्यावर औषध देतात। हे सर्व याच्यामुळे जे जनस्वास्थ्याला खूप मोठा खतरा धोका निर्माण झालेला आहे। आमची याच्यामध्ये मागणी आहे की हे सर्व गोष्टी गव्हर्नमेंटने पाहून याला इमिजिएट बंद करावं, ही आमची प्रमुख मागणी आहे। ई पोर्टलला घेऊन देखील तुम्ही जो नारा दिलेला आहे, ई पोर्टल जे आहे ते बंद व्हावं, का बरं? ई पोर्टलचं असं आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने कोविडच्या काळामध्ये इमर्जन्सी म्हणून त्याला सुरुवात केलेली होती। त्याच्यात त्यांनी स्ट्रिक्ट नॉर्म्स केलं होतं, ज्या डिस्ट्रिक्टचा माल कस्टमर आहे त्याच डिस्ट्रिक्टमधून त्याला माल देण्यात यावे। पण हे असं येते की जर आपण नागपूरमधूनही काही केलं, प्रिस्क्रिप्शन अपलोड केलं म्हणा किंवा मागवलं, तर ते लोक मुंबई किंवा बिहारच्या कोणत्या याच्यातून त्यांचं औषध येतात। हे सरासर नियमाचं उल्लंघन आहे, आणि हे ते नियम पाळत नाही आहेत। त्याच्यामुळे जनसामान्यांच्या जीवनाला खूप मोठा धोका निर्माण होतो, म्हणून हे बंद व्हावं। हे प्लॅटफॉर्म फक्त म्हणतात का मी प्लॅटफॉर्म आहे, पण हे करोडो अरबो रुपये त्याच्यामध्ये टाकून आणि आम जनतेच्या जीवाशी ते खेळ करतात। अशा गोष्टीला आळा लागावा आणि ते इमिजिएट बंद व्हावं, हे आमची मागणी आहे। काही फार्मसी आहेत ज्या फार्मसी पण आहेत आणि त्यांचे ई पोर्टल पण आहे, ऑनलाईन पण त्या म्हणजे औषधं विक्री करतात, तर त्यांचं देखील ऑनलाईन जे आहे ते बंद व्हावं का, अशी तुमची मागणी आहे का?
आमची मागणी अशी आहे याच्यामध्ये की कायद्यामध्ये ऑनलाईन फार्मसी किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मची काही तरतूद आहेच नाही. हे लोक म्हणतात की आम्ही ॲज अ प्लॅटफॉर्म म्हणून आहे. आणि जसं तुम्ही प्रश्न विचारला की मेडप्लस आहे किंवा असे अपोलो आहे, त्यांचे ऑनलाईन पण आहे, ऑफलाईन पण आहे. ऑफलाईनमध्ये नियमचं पूर्णपणे ते पालन करत असेल, पण ऑनलाईनमध्ये ते पण नियमाचं काही पालन करत नाही. म्हणून आमची मागणी आहे की त्यांचंही ऑनलाईन बंद व्हावं. काय वाटतं जे ऑनलाईन आणि जे ई पोर्टल चालू आहेत त्यामुळे काय अवैध जे आहे औषध विक्री होते का? अवैध म्हणण्यापेक्षा त्याच्या ज्या हिशोबाने ते डिस्काउंट ऑफर करतात 20%, 30%, 40%, जे फक्त आमच्या प्रॉफिट ऑफ मार्जिन इतकं आहेच नाही. आणि ते त्या प्रॉफिट ऑफ मार्जिनच्या वरती डिस्काउंट करतात. म्हणून त्या प्रोडक्टबद्दल, त्या मेडिसिन्सबद्दल, त्या औषधीबद्दल आमच्या मनात आणि जनसामान्याच्या मनामध्ये एक संशय निर्माण होतो की हे बरोबर गुणवत्तापूर्ण आहे का, की हे नकली तर नाही. ह्या सर्व गोष्टी दूर पण व्हायला पाहिजे. म्हणून आमची मागणी आहे की असं अनडिस्क्रिमिनेटेड जे डिस्काउंट ते ऑफर करतात ते पण त्वरित बंद करावं आणि ते टोटल फार्मसीज बंद व्हायला पाहिजे. हे ऑनलाईनमुळे ऑफलाईनवर किती परिणाम जाणवतो आहे? त्याच्यामध्ये आमचा जनसामान्याचा 60 ते 70% धंदा आमचा कमी झालेला आहे. आणि असं काही दिवस राहील तर शेतकऱ्यासारखं विदर्भाचे पण केमिस्ट लोक आत्महत्येला प्रवृत्त होतील. हे गव्हर्नमेंटनी थोडंसं याच्याकडे लक्ष द्यावे. मॅडम, 11 लाखपेक्षा जास्त आपले केमिस्ट आहेत. 11 लाखपेक्षा जास्त ऑल इंडियामध्ये केमिस्ट आहे. त्यांना पूर्णपणे एक दिवसाच्या बंद पुकारलेला आहे. हे इलिगल डिस्काउंटवर पोर्टलवर ते मिसब्रँडेड आणि स्प्युरियस ड्रग्स पण ते सप्लाय करतात. त्यांच्या काय सोर्स नाही राहत. आम्ही इथिकली बिझनेस करतो. आमच्याकडे व्हॅलिड ड्रग लायसन्स आहे. आम्ही चांगल्याप्रमाणे आम्ही सगळ्या कस्टमरला पूर्ण सर्व्हिस देतो. आमची प्लॅटफॉर्म एकदम क्लीन आहे. मला सांगा, आता ही मागणी पूर्ण नाही झाली तर पुढची तुमची भूमिका काय असणार आहे? आम्ही असं ठरवलं आहे, आमच्या नेत्याने असं ठरवलेलं आहे की एक दिवसाची हे बंदमुळे जर आम्हाला न्याय नाही भेटला तर आम्ही अमुदत संपवर जाणार आहे, बेमुदत. तर आपण बघत आहे ऑनलाईन जी औषध विक्री होत आहे त्याच्या विरोधात जे आहे आज हा बंद जो आहे देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. आणि ही मागणी जर नाही पूर्ण झाली, हे ऑनलाईन पोर्टल जे बंद नाही करण्यात आले तर तीव्र असा आंदोलनाचा इशारा जो आहे केमिस्ट अँड ड्रगिस्टच्या वतीनं देण्यात आला आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.